वैष्णवीची केस आपण पहिलेपासून बघितली तर वैष्णवीच्या केसमध्ये अक्षम्य अशा चुका महिला आयोगाकडून झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आजही महिला आयोगाच्या 32,000 केसेस या प्रलंबित आहेत. म्हणजे महिला आयोग महिलांना न्याय देण्यासाठी कुठेतरी कमी पडतंय. त्यांना न्याय हा लवकर दिला जात नाहीये. कारणही असेल कदाचित कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या पार्ट टाइम अध्यक्ष आहेत. त्या पार्ट टाइम महिला आयोगाला अध्यक्ष आहेत, त्याचबरोबर पार्ट टाइम ह्या त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतात. माझी मुख्यमंत्री महोदयांना एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रातल्या माता भगिनींना लवकरात लवकर न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी 24/7 ज्या महिला आयोगाला अध्यक्ष काम करू शकतील त्या महिला आयोगाला अध्यक्ष देण्यात याव्या. आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नको, तर आम्हाला फुल टाइम अध्यक्ष या महाराष्ट्राच्या जनतेला हव्यात. कारण आमच्या महिलांच्या अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रामध्ये वाढतायत. आपण वैष्णवीच्या केसमध्ये जरी बघितलं तर वैष्णवीची जेठाणी मयुरी हिने आणि तिच्या आई वडिलांनी दोघांनी वेगवेगळ्या तक्रारी या महिला आयोगाकडे केल्या होत्या. त्या तक्रारीमध्ये जो उल्लेख आहे त्या तक्रारीची कॉपी देखील मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकलेली आहे, ज्याच्यामध्ये उल्लेख आहे की मयुरीच्या अंगावरती तिच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र हगवणेंनी हात टाकलाय. मला सांगा, एखादा सासरा सुनेच्या अंगावर हात टाकतोय, ही घटना समोपचाराने मिटवण्यासारखी आहे का?